तयारी करत आहेत. तरुणांच्या गळ्यातील ताईत प्रत्येक राजपुरीकरांच्या हृदयातील नाव कोरणारा असा एक आपला कलाकार मंगेश मधुकर कुंबे. पुन्हा एकदा सर्वांना माझी मालती कुठं दिसत नाही, आलोकात दिसत नाही मालती मला. पुन्हा एकदा कुणी निंदा कुणी वंदा हसवणे हाच माझा धंदा. कैलासवासी कृष्ण बाळूजी गिदी यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या जिवंत व्यथेला सुरुवात करीत आहे भारुडाच्या माध्यमातून. बघा गावात काय झालं, उत्सव जोरात चाललेला आहे, परंतु एक वेगळीच मजा तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. एक ज्वलंत व्यथा घेऊन आलो तुमच्यासाठी. राजपूर पैसा भरपूर, मारवाडी बोलतात मुरुडचे. राजपूर पैसा भरपूर. बघा तरुणाई व्यसनाधीन झालेली आहे. दालदी तरुण व्यसनाधीन झालेले आहेत मंडळी. तरुण कॉलेजच्या पोरी या मोबाईल मध्ये गुंतून राहिलेले आहेत. आई वडिलांना फसवू लागलेले आहेत. तेव्हा मी आई वडिलांना सांगेन या कॉलेज कुमारांच्या शिकवा, चांगले घडवा, कारण कालाने घिलून टाकलेला आहे. पाल्यातल्या बालाला पण हे लागतं मोबाईल जेवण भरवण्यासाठी. मोबाईलचा आवाज ऐकल्याशिवाय बाबू झोपतच नाही, जेवतच नाही. काय येड लागलाय. परंतु तुम्हाला माहिती आहे काय, आपल्या गावात नारायणमामा कुठं आहे? नारायणमामा 12 जण आहेत लग्नाचे बाकी, पोरीच मिळत नाही. 13 गाव फिरून आलो, पोरीच मिळत नाही. पोरींच्या आई वडिलांचा एकच प्रश्न, पोरगा काय करतोय? प्रवीण पोरगा काय करतोय? होडीवर आहे. दारू पितोय काय? बोल वायशीशी घेतो, सणाला कधीतरी वायशीशी घेतो, पण जो गावात आल्यावर पुरी बाटली पिते. पोरी मिळतील कशा? करणार काय? पोरी मिलन अशा झालेल्या आहेत. पण पोरं ही तरुण, ही आमची दालदी तरुण पोरं शिनोरीचा पैसा, गाड्यांचा पैसा, आणि रात्री पालीवर जाऊन पितात दारवाच्या बाटल्या. पालीवर जाऊन पितात दारवाच्या बाटल्या. म्हणून म्हणतोय तरुणांचं झालं कोळस, म्हाताऱ्यांना आलं बाळस. तरुणांचं झालं कोळस, म्हाताऱ्यांना आलं बाळस. तरुणांचं झालं कोळस, म्हाताऱ्यांना आलं बाळस. लहानपणी दुधाची बाटली, लहानपणी दुधाची बाटली, तरुण्यात बियरची बाटली, तारुण्यात बियरची बाटली, म्हातारपणी सलाईनची बाटली, आणि मेल्यावर रॉकेलची बाटली. ओपते लखन ओपते दारूची रॉकेलची बाटली, उडवते पिचकाऱ्या लखन. म्हणून म्हणते अति दारू पियल, जो अति दारू पियल त्याचा लिव्हर फुटल. जो अति दारू पिल त्याचा लिव्हर फुटल. म्हणून म्हणतोय तरुणांचं झालं कोळस, म्हाताऱ्यांना आलं बाळस. तरुणांचं झालं कोळस, म्हाताऱ्यांना आलं बाळस. काय सांगू या पोरांना, काय सांगू पोरांना की बाबांनो लग्न होईपर्यंत दारू सोडा, लग्न झाल्यावर मग बायकोच तुम्हाला दे. एकाला तर मी परमार्थाला लावला, एकाला तर परमार्थाला लावला की बाबा परमार्थाला लागलास तर तुला कुठली ना कुठली पोर, कुठली ना कुठली पोर भेटल. पण काय केलं ह्याने माहिती आहे तुम्हाला? परमार्थ दिला सोडून, परमार्थ दिला सोडून आणि रात्री दारू पिते चोरून. कशा काय पोट भेटतील, पोरी भेटतील काय? तेव्हा त्या या तरुणांना दारू मुले संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. दारू मुले झालेले लग्न आहेत, त्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. म्हणून मी या व्यसनाधीन पोरांना सांगतो, विनंती करतोय, करतो विनंती हात जोडून, करतो विनंती हात जोडून. दे रे बाबा दारू सोडून, दे रे बाबा बाटली सोडून, दे रे बाबा बाटली सोडून. नारायण मामाला विचारा, जयराम मामाला विचारा, रघुनाथ मामाला विचारा, ठकले कुठंच पोट भेट
बघूया योग कुणाचा. कारण दारू यांची लग्न होतील तेव्हा मला पण एक पॅक भेटेल ना. म्हणून सांगतोय दारू सोडा आजपासून, तरुणांना आज दारू सोडा, वाईट वसल्यापासून दूर व्हा. म्हणून विनंती करतोय विनंती हात जोडून, करतोय विनंती हात जोडून. दे रे बाबा दारू सोडून, दे रे बाबा बाटली सोडून, दे रे बाबा बाटली सोडून. करणार काय, माझाच मित्र सगळं डालती पोरीत मिलात आहे, काय करणार. परंतु आज या रंगमंचावर, या गोल्डन या रंगमंचावर जबरदस्त हे केलेला रंगमंच, कालिदास रंगमंच बनवला आहे गोल्डन संघाने या ग्रुपनी. आणि देवाची सजावट सुद्धा केली या गोल्डन ग्रुपाचे. जोरदार गोल्डन ग्रुप साठी जोरदार ताली वाजवा. आता शिव्या देत असतील मला, परंतु मी नवच बोलतोय ह्या रंगमंचावर, देवीला नवच बोलतोय या पोरांची लग्न जुळू दे. सातवर पावगा मला बाबाजी रोडगाव आईत तुला, सातवर पावगा मला बाबाजी रोडगाव आईत तुला, रोडगाव आईत तुला बाबाजी वाईत तुला. ज्या पोरांची लग्न जुळू दे रोडगाव आईत तुला. आवाज बसलो, आग लागली आवाजाला. करू काय, पाणी खराब होता. पण बोलते रोडगाव आईन तुला बाबाजी आई, रोडगाव आईन तुला. या पोरांची दारू सुटू दे आई, या पोरांची दारू सुटू दे आई, रोडगाव आईन तुला. शांता मावशींच्या कालकाई देवी, शांता मावशींच्या कालकाई देवी, रोडगाव आईन तुला, रोडगाव आईन तुला बाबा, रोडगाव आईन तुला. या पोरांची दारू सुटू दे आई, रोडगाव आईन तुला. जोरात बघा, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मी हसवायचा काम करतोय. बघूया साडी ना साडी, पराग साडी, साडी ना साडी, पराग साडी, दो धुलाई के बाद खराब साडी. गेल्या वर्षी पण बोललो होतो. पण ज्या ग्रुप मध्ये माझी मालती होती, ज्या ग्रुप मध्ये माझी मालती होती, त्या ग्रुपनीच मालतीला डिलीट केली. साडी ना साडी, पराग साडी. तुम्हाला माहिती आहे या टीव्ही वाले येड लावलेला आहे, येड लावल्या बायकाने येड लावलेला आहे. एक प्रोग्राम सोडत नाही, एक प्रोग्राम बायका सोडत नाही. टीव्हीवर प्रोग्राम बघतायत चार नवऱ्यांचे. येड लावल्या बायकोला. एक तर चित्राम भाऊ प्रोग्राम आहे जेवणाचा नाही मातला. ती बोलते कशी, अहो माझा महत्वाचा प्रोग्राम आहे, आजचा एपिसोड महत्वाचा आहे, बनवाना भात. तो बनवते भात, बनवते कालवण, बनवते मच्छी कापतात सुद्धा नवरे. एवढा या प्रेम या टीव्ही वाल्यांवर या बायकांचा. काय सांगू, तसलीच साडी पाहिजे, प्रोग्रामातलीच साडी पाहिजे, प्रोग्रामातलेच केस पाहिजे. फुगे ग फुगे, केसावर फुगे. आता तर केसावर लाईट सुद्धा आलेली आहे, केसावर लाईट सुद्धा आलेला आहे. बघितलं ना काल लाईट केसावर. आणि चालतात कशा ना, केस कशाचे ताटच्या ताट चालतात. हल्ले नाही पाहिजे, फॅशन आली. पैसा काय बोलतोय सीताराम, सगळ्यांनी लक्ष ठेवा. पैसा काय बोलतोय, मला वाचवाल तर मी तुम्हाला वाचवीन. पैसा बचवणे कालाची गरज आहे. पैसे कुठं पण खर्च करू नका, मुलांच्या शिक्षणावर खर्च करा. तुम्हाला माहिती आहे माझ्या बायकोने हट्ट केला, चल बोलतो मुंबईला. कशासाठी, चल बोलतो मुंबईला. कशासाठी, चल मुंबईला गेलो, त्या सलून मध्ये गेलो. तो केस कापायचे आहे. किती बाई त्या लेडीजला विचारला किती केस कापायचे पैसे, बोलते 7,000. 7,000 मध्ये काय देणार. तो 3 शॅम्पू देन आणि केस कटिंग करेन. अरे या वायशाच्या केसासाठी मालते तू मुंबईला आणलं मला. अवघं मोठं जायरू माझा केस झालेला 7,000 कपलं नाही. आणि केसावर फुगे. बायकोचा हट्ट पुरवला लागतो, नाही तर बायकोचा हट्ट नाही पुरवला तर सगळ्यांचेच वांदे, झोपायचे वांदे, जेवायचे वांदे, सगळ्याचेच वांदे.
जो बायकोशी वाकडा त्याने खावी चुलींची लाकडा. बायकोशी जो वाकडा त्याने खावी चुलींची लाकडा. बरोबर आहे का नाही उत्तम शेठ? बायकोचा हट्ट पुरवलाच पाहिजे. माझी बायको डालत्या वर्षी आलो का बाथरूम मध्ये शाबना वास येते मच्छीचा, शाबनान घसते. तेव्हा मी बायको माझे चांगले आहे, गुणाचे आहे, एक ती भाग्याची बायको आहे माझी. आणि म्हणून आमच्या कटकटी असतात. म्हणून बायको वर्षी आरती आवडला तर नक्कीच टाळ्या वाजवा. आरती भाऊ मगेश भाऊ आरती. जय देवी जय देवी जय मालती देवी सौ मालती देवी तुझ्या संसार पायी तुझेच पायी. जय देवी जय मालती देवी सौ मालती देवी तुझ्या संसार पायी तुझेच पायी. वाटणी आल्यावर तपासून पाही पैसे खपल्यावर किरकिर करी. वाटणी आल्यावर तपासून पाही पैसे खपल्यावर किरकिर करी. जय देवी जय मालती देवी सौ मालती देवी तुझ्या कृपेने तुझ्याच पायी. पाणी आल्यावर नवऱ्याला हांडे भरायला सांगती. कवाच्या कवा पाणी सोडते दुपारच्या टायमात. मग दुपारच्या टायमात कसली वेळ असते? पाणी भरायला नवऱ्याला सांगी ही कुशाल पंख्याखाली झोपी. जय देवी जय मालती देवी सौ मालती देवी तुझ्या कृपेने तुझ्याच पायी. मुरुडला गेल्यावर चिकन लॉलीपॉप खाई. मुरुडला काय खातात? दाबूच्या इकडे चिकन लॉलीपॉप खातात. मुरुडला गेल्यावर चिकन लॉलीपॉप खाई. बिल भरायची पाली आली का मलाच खाती. जय देवी जय मालती देवी सौ मालती देवी तुझ्या कृपेने तुझ्याच पायी. एक पैशाचा हिसाब घेई, एक पैशाचा हिसाब घेई. शिनोरीचा पैसा खेचून घेई. शिनोरी येते ती, शिनोरीचा पैसा खेचून घेई. जय देवी जय मालती देवी सौ मालती देवी तुझ्या कृपे मुले तुझ्याच पायी. घालेन टांगण